मैत्रिणींनो, पुरुषाच्या आयुष्यात ना अनेक स्त्रिया येतात आणि जातात. काही केवळ ओळखीच्या असतात, काही काळ मैत्रिणी म्हणून सोबत असतात, तर काही जोडीदार म्हणून आयुष्यात प्रवेश करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या गर्दीतही काही मोजक्याच महिला अशा असतात ज्या पुरुषाच्या मनात कायमच्या कोरल्या जातात. हो, अगदी कायमच्या. त्याच्यासोबतच नातं पुढं टिको किंवा न टिको, पण जेव्हा कधी त्या स्त्रीचं नाव निघतं ना, तेव्हा त्या पुरुषाच्या डोळ्यात एक वेगळाच आदर, एक हुरूर आणि एक खोल आठवण दाटून येते. मग मनात प्रश्न येतो की त्या स्त्रीमध्ये असं काय होतं, तिने कोणती जादू केली होती की जिच्यामुळे तो तिला विसरूच शकत नाहीये. आपल्यातल्या अनेक जणींना वाटतं की खूप प्रेम केलं, खूप त्याग केला किंवा खूप सुंदर दिसलो की आपण कुणाच्या तरी मनात राहू शकतो. पण मैत्रिणींनो, रिलेशनशिप सायकोलॉजी काहीतरी वेगळंच सांगते. एखाद्या पुरुषाच्या काळजाचा ठोका चुकवणं सोपं असतं, पण त्याच्या स्मृतीमध्ये कायमचं घर करणं ही एक कला आहे. आज आपण स्वतःला कोणासाठी तरी बदलण्यासाठी नाही, तर स्वतःमधली अविस्मरणीय शक्ती ओळखण्यासाठी हा व्हिडिओ पाहणार आहोत. आज मी तुम्हाला अशा 8 प्रकारच्या स्त्रियांबद्दल सांगणार आहे ज्यांना कोणताही पुरुष विसरणं अशक्य असतं. बघा, कदाचित यातील एक स्त्री तुम्हीच असाल. चला तर मग आपल्या मनाशी मन जोडणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे अशी महिला जिची स्वतःची एक स्वतंत्र ओळख असते. आता स्वतंत्र ओळख म्हणजे काय, तर अशी स्त्री जी प्रेमात तर पडते, नातं अगदी मनापासून निभावते, पण त्या नात्याच्या ओघात स्वतःचं अस्तित्व मात्र कधीच विसरून जात नाही. तिचे स्वतःचे काही छंद असतात, तिचं स्वतःचं मित्रमैत्रिणींचं एक वेगळं जग असतं आणि महत्त्वाचं म्हणजे तिची स्वतःची काही ठाम मतं असतात. सायकोलॉजीनुसार पुरुषांना अशा स्त्रियाच खूप आकर्षक वाटतात ज्यांच्याकडे स्वतःच असं काहीतरी युनिक आहे. जेव्हा एखादी स्त्री भावनिक किंवा मानसिकरित्या पूर्णपणे पुरुषावर अवलंबून नसते, तेव्हा त्या पुरुषाला तिच्याबद्दल एक अनामिक कुतूहल आणि आदर वाटतो. त्याला असं वाटतं की ही स्त्री एक कम्प्लीट पॅकेज आहे आणि तिला मिळवणं किंवा तिची साथ टिकवणं हे तो स्वतःचं भाग्य समजू लागतो. पण मैत्रिणींनो, आपल्यातल्या अनेक जण इथेच एक मोठी चूक करतात. आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो की आपलं स्वतःचं जग जणू थांबवून टाकतो. आपण आपले जुने छंद बाजूला सारतो, आपल्या मैत्रिणींना भेटणं कमी करतो आणि दिवसभर फक्त त्याला काय आवडतं, तो काय विचार करतो यातच स्वतःला हरवून बसतो. आपल्याला वाटतं की असं केल्याने आपलं प्रेम वाढेल, पण खरं तर यामुळे आपण समोरच्या व्यक्तीसाठी प्रेडिक्टेबल आणि थोडे बोर होऊन लागतो. प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं दिसतं पहा. समजा तुम्हाला ट्रॅकिंगची किंवा गाण्याची खूप आवड आहे. नात्यात आल्यानंतरही जेव्हा तुम्ही तुमच्या त्या आवडीसाठी वेळ काढता, तुमच्या ग्रुपसोबत बाहेर जाता, तेव्हा तुमचा जोडीदार पाहतोय तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल किती उत्साही आहात. ही तुमची इंडिपेंडेंट इमेज त्याला नेहमीच तुमच्या प्रेमात पाडते. त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक भावना तयार होते की ही स्त्री स्वतःच्या पायावर खंबीर उभी आहे आणि तिच्या आयुष्याचा रिमोट हा तिच्या स्वतःच्या हातात आहे. हीच जाणीव त्याला तुमच्याबद्दल आयुष्यभर आदर वाटायला लावते. म्हणूनच लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करतो आणि स्वतःचं अस्तित्व जपतो, जगही त्याच व्यक्तीचा मान राखतं. पण मैत्रिणींनो, स्वतःची ओळख जपणं ही तर फक्त सुरुवात झाली. याहीपेक्षा जास्त पुरुषाच्या मनात घर करते ती महिला जिला न सांगताही समोरच्याच्या मनातील वादळ ओळखता येतं. ही आहे भावनिक समज असलेली महिला, जिला केवळ स्वतःच्या नाही तर समोरच्याच्या भावनांची अचूक जाण असते. ती प्रत्येक लहान गोष्टीवर लगेच चिडून रिॲक्ट होत नाही, तर ती परिस्थिती शांतपणे समजून घेऊन रिस्पॉन्स देते. सायकोलॉजी असं सांगते की पुरुष सहसा त्याच्या भावना व्यक्त करायला संकोचतात किंवा घाबरतात. त्यांना अशा स्त्रीची साथ हवी असते जिच्यासमोर ते कमकुवत व्हायला घाबरणार नाहीत, ज्या स्त्रीसमोर पुरुष आपलं मन मोकळं करू शकतो आणि जिथे त्याला कोणतंही जजमेंट मिळणार नाही अशी खात्री असते, ती स्त्री त्याच्या काळजात कायमची जागा बनवते. आपल्यातल्या अनेक जण इथेच एक चूक करतात. आपली तक्रार असते की तो माझ्याशी बोलतच नाही किंवा तो कायम गप्प असतो. अशा वेळी आपण चिडचिड करतो. पण खरी चूक ही असते की आपण त्याच्या शांततेचा अर्थ समजून घेण्याऐवजी त्याला दोष देऊ लागतो. यामुळे तो आणखीनच कोशात जातो. प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं दिसतं पहा. समजा तो ऑफिसमधून खूप टेन्शनमध्ये आला आहे. अशा वेळी प्रश्नाचा भडीमार करण्यापेक्षा फक्त शांतपणे त्याच्यासोबत असणं किंवा त्याला थोडा वेळ देणं ही खरी भावनिक समज आहे. यामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक सुरक्षिततेची भावना तयार होते.
त्याला वाटतं की जगाच्या पाठीवर ही एकच व्यक्ती आहे जी मला शब्दांशिवाय ओळखू शकते. तुमचं बाह्य सौंदर्य त्याला आकर्षित करेलही, पण तुमची ही भावनिक बुद्धिमत्ता त्याला आयुष्यभर तुमच्याशी जोडून ठेवे. समजून घेणारी स्त्री तर पुरुषाला हवीच असते, पण त्याही पलीकडे जाऊन अशी एक महिला असते जिच्यासमोर पुरुष आपलं पूर्ण अस्तित्व समर्पित करतो, कारण ती त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला एका खास सन्मानाने देत असते. ही आहे आदर देणारी महिला. मेल सायकॉलॉजीचा एक मोठा फॅक्ट असा आहे की पुरुषांसाठी प्रेम आणि आदर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किंबहुना त्या प्रेमापेक्षाही आदराची जास्त भूक असते. आदर देणारी महिला म्हणजे अशी नाही जी त्याच्या प्रत्येक चुकीला हो म्हणते, तर ती स्त्री जी त्याच्या कष्टाचा, त्याच्या स्वप्नांचा आणि त्याच्या कष्टाने मिळवलेल्या स्थानाचा मान राखते. ज्या स्त्रीने त्याच्या पडत्या काळात किंवा जगासमोर त्याचा मान राखला, तिला तो श्वास असेपर्यंत विसरू शकत नाही. पुरुषाच्या नजरेत स्त्रीचं स्थान तेव्हाच उंचावतं जेव्हा तिला त्याच्या आत्मसन्मानाची किंमत असते. आपल्यातल्या अनेक जणी नकळत एक चूक करतात, ती म्हणजे चार चौघात जोडीदाराचा अपमान करणं किंवा थट्टेने त्याच्या उणिवा काढणं. आपल्याला वाटतं की हे साधं बोलणं आहे, पण त्याच्या स्वाभिमानाला लागलेली ती छोटी ठेच नात्यात मोठी दरी निर्माण करते. प्रॅक्टिकल उदाहरण घ्यायचं झालं तर समजा त्याने एखादा निर्णय घेतला आणि तो चुकला, तरीही जगासमोर त्याला साथ देणं आणि एकांतात त्याला त्याची चूक प्रेमाने समजावून सांगणं हा खरा आदर आहे. यामुळे त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक अढळ विश्वास निर्माण होतो. त्याला वाटतं की ही स्त्री माझी खरी ताकद आहे आणि ही माझ्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. आदर दिला तरच तो पटीने परत मिळतो, हे आपण कधीच विसरता कामा नये. आदर आणि सन्मानानंतर आता वेळ येते अशा एका स्त्रीची जिच्या सहवासात आल्यावर पुरुषाचा सगळा थकवा एका क्षणात निघून जातो आणि बाहेर कितीही वादळ असलं तरी हिच्या जवळ आलं की त्याला एक निराळी शांतता मिळते. ही आहे शांत आणि स्थिर स्वभावाची महिला. ही महिला म्हणजे संकटाच्या वेळी डगमगून न जाणारी असते. पुरुषाचं आयुष्य बाहेरच्या जगात खूप धावपळ आणि ताणतणावाचं असतं. अशा वेळी त्यांना घरी आल्यावर एक शांत किनारा हवा असतो. जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टीवर हायपर होत नाही किंवा विनाकारण रागाचा मोठा ड्रामा करत नाही, ती पुरुषाला मानसिकदृष्ट्या खूप जास्त रिलॅक्स वाटते. आपल्यातल्या अनेक जणींना असं वाटतं की जोरात ओरडल्याने किंवा इमोशनल ब्लॅकमेल केल्याने आपण आपलं म्हणणं पटवून देऊ शकू, पण उलट यामुळे पुरुष तुमच्यापासून भावनिकरित्या लांब पडू लागतो आणि त्याचं ऐकणं बंद होतं. प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं दिसतं पहा. समजा घरात काही आर्थिक समस्या आली किंवा मोठी चूक झाली, अशा वेळी रागाच्या भरात घर डोक्यावर घेण्यापेक्षा काही हरकत नाही, आपण दोघे मिळून यावर मार्ग काढू, असं म्हणणारी स्त्री पुरुषाच्या मनात आपली एक वेगळी प्रतिमा तयार करते. पुरुषाच्या मनात अशा स्त्रीबद्दल एक पीसफुल इमेज तयार होते. त्याला वाटतं की हिच्यासोबत राहिलो तर माझं आयुष्य गोंधळाकडून शांततेकडे जाईल. हिची ही स्थिरता आणि संयम त्याला आयुष्याचा खरा आधार वाटतो. सायकॉलॉजीनुसार तुमची शांतता कधीकधी हजारो शब्दापेक्षा जास्त प्रभावी ठरते आणि तुमची हीच मॅच्युरिटी पुरुषाला कायमची तुमच्या प्रेमात पाडते. शांतता तर मनाला सुख देते, पण पुरुषाला त्याच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी अशा एका इंधनाची गरज असते जे त्याला कधीच हार मानू देत नाही आणि त्याच्या पंखांना बळ देऊन त्याला शून्यातून विश्व उभं करायला भाग पाडतं. ही आहे प्रेरणा देणारी महिला. ही स्त्री केवळ जोडीदार नसते, तर ती त्याची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम आणि मार्गदर्शक असते. ती पुरुषाला त्याच्या स्वप्नांची सतत आठवण करून देते आणि जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास गमावतो तेव्हा त्याला उभं राहण्याची ताकद देते. पुरुषांना अशा स्त्रिया खूप प्रिय असतात ज्या त्यांच्यातल्या क्षमतेवर आणि टॅलेंटवर विश्वास ठेवतात. जेव्हा जगाला वाटतं की हा माणूस काहीच करू शकत नाही, तेव्हा मला माहीत आहे तू हे करू शकतोस आणि मी तुझ्यासोबत आहे म्हणणारी स्त्री त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय व्यक्ती बनते. आपल्यातल्या अनेक जणी इथे काय चूक करतात, आपण अनेकदा त्याच्या कामाला किंवा त्याच्या नवीन कल्पनेला फालतू म्हणून खच्चीकरण करतो. उगीच कशाला रिस्क घेतोयस असं बोलून आपण नकळतपणे त्याचं खच्चीकरण करतो, ज्यामुळे तो आपल्याशी गोष्टी शेअर करणं बंद करतो. पण जर तुम्ही त्याच्या कष्टावर विश्वास ठेवला आणि त्याला पाठिंबा दिला तर पुरुषाच्या मनात तुमच्याबद्दल एक प्रचंड कृतज्ञतेची भावना तयार होते. त्याला वाटतं की माझ्या यशात या स्त्रीचा सिंहाचा वाटा आहे. सायकॉलॉजिकल फॅक्ट ही आहे की जो व्यक्ती आपल्या प्रगतीसाठी आणि उंची गाठण्यासाठी मदत करतो त्या व्यक्तीला आपण मनातून कधीच विसरू शकत नाही.
पण मैत्रिणींनो, दुसऱ्याला बळ देताना जर ती स्त्री स्वतःच्या मनातून कोमेजलेली असेल तर त्या नात्यातील ओढ जास्त काळ टिकत नाही. म्हणून पुरुषांना अशा एका स्त्रीची ओढ लागते जिच्याकडे पाहिलं की त्याचं अर्ध दुःख विरून जातं. ही आहे स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करणारी आनंदी महिला. सायकोलॉजी सांगते की आनंद हा संसर्गजन्य असतो. जी स्त्री स्वतःच्या आयुष्याचा उत्सव साजरा करते तिच्या सहवासात पुरुषालाही खूप प्रसन्न आणि हलकं वाटतं. जो स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही तो दुसऱ्याला काय आनंद देणार हे पुरुषांना उपजतच समजत असतं. आपल्यातल्या अनेक जणींना वाटतं की आपण जेवढे जास्त सॅक्रिफाईस करू, जेवढं दुःख सहन करू किंवा बिचारी बनून राहू तेवढं समोरच्याला आपलं प्रेम कळेल. पण मैत्रिणींनो, सतत रडगाणं गाणारी आणि तक्रारी करणारी स्त्री पुरुषाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकते. विचार करा, तुम्ही तुमच्या छंदामध्ये मग्न आहात, स्वतःची काळजी घेताय, एखादं गाणं गुणगुणत काम करताय. जेव्हा तो तुम्हाला अशा उत्साही मूडमध्ये पाहतो तेव्हा तुमची ही पॉझिटिव्ह वाईब त्याला तुमच्याकडे खेचून आणते. पुरुषाच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्याला वाटतं हिच्यासोबत राहिलो की माझं बाहेरचं सगळं टेन्शन पळून जातं. तुमचं स्वतःवरचं नितांत प्रेम आणि तुमचा तो नैसर्गिक आनंद समोरच्याला तुमच्या प्रेमात पाडत असतो. निष्कर्ष हाच की तुमचं स्वतःवरचं प्रेम हीच तुमच्या नात्यातील खरी जादू असते. आनंदी स्त्री तर सर्वांनाच हवी असते, पण पुरुषाला अशा एका स्त्रीचा सर्वात जास्त आधार वाटतो जिच्याकडे खोटेपणाचा लवलेशही नसतो आणि जिच्याशी बोलताना त्याला कोणताही खोटा मुखोटा घालावा लागत नाही. ही आहे प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ती महिला. ही स्त्री मनात एक आणि ओठावर दुसरं असं वागत नाही. पुरुषांना नात्यात माइंड गेम्स किंवा राजकारण अजिबात आवडत नाही. त्यांना अशा स्त्रिया भावतात त्या पारदर्शक आणि प्रामाणिक असतात. ज्या स्त्रीवर तो डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो ती त्याच्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान व्यक्ती असते. आपण अनेकदा काय करतो, मनात राग धरतो, तोंड फुगवून बसतो आणि अपेक्षा करतो की ज्यानं ओळखावं की आपल्याला काय झालंय, तुला समजायला हवं होतं. ही अपेक्षा नात्यात फक्त गुंता वाढवते. पण जेव्हा तुम्ही तुमचं मत स्पष्टपणे पण योग्य भाषेत आणि योग्य वेळी मांडता तेव्हा पुरुषाला एक मानसिक शांतता मिळते. त्याला माहीत असतं की ही स्त्री माझ्या पाठीमागे काही करणार नाही आणि जी आहे ती समोर आहे. प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे जर तुम्हाला त्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ती टोमणे मारून सांगण्यापेक्षा मला या गोष्टीचा त्रास झाला, आपण यावर बोलूया का, असं सांगणं हा प्रामाणिकपणा आहे. ही स्पष्टता नात्यातला संशय आणि अविश्वास कायमचा संपवून टाकते आणि विश्वासाचं हे नातं सर्वात जास्त काळ टिकतं. आणि मैत्रिणींनो, आता वेळ येते त्या शेवटच्या प्रकाराची जिच्या केवळ उपस्थितीनेच नात्यातील सगळी मरगळ झटकली जाते आणि घराच्या चार भिंतींना खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. ही आहे नात्यात सकारात्मक ऊर्जा आणणारी महिला, जिच्या उपस्थितीने घराचं आणि नात्याचं संपूर्ण वातावरण बदलून जातं. बाहेरचं जग खूप कठीण, स्पर्धात्मक आणि कधी कधी क्रूर असतं. मैत्रिणींनो, तिथलं राजकारण पुरुषाला थकावून टाकतं. अशा वेळी तो घरी येतो तेव्हा त्याला अशा स्त्रीची साथ हवी असते जी त्याला पुन्हा हसवेल आणि आयुष्यातल्या छोट्या सुखाची आठवण करून देईल. सकारात्मक स्त्री ही कोणत्याही पुरुषासाठी एक हिलिंग पॉवर असते. आपल्यातल्या अनेक जणी काय करतात, तो घरी आल्या आल्या आपण बाहेरच्या तक्रारीचा पाडा वाजतो किंवा नकारात्मक चर्चा सुरू करतो. यामुळे पुरुषाला घरी येण्याची ओढ वाटण्याऐवजी दडपण येऊ लागतं. प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे पाऊस पडत असताना चिखलाचा विचार करून चिडचिड करण्यापेक्षा चला आज आपण मस्त चहा भजी एन्जॉय करूया असं म्हणणारी स्त्री पुरुषाच्या मनात आपली एक हॅप्पी प्लेस तयार करते. त्याला वाटतं की जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मला परत हिच्याकडे यायचंच आहे, कारण इथे मला जगण्याची उमेद मिळते. तुमची ही पॉझिटिव्हिटीच तुम्हाला पुरुषाच्या मनात अविस्मरणीय बनवते. मैत्रिणींनो, आज आपण या 8 प्रकारच्या स्त्रियांबद्दल बोललो, पण जाता जाता मला एक गोष्ट तुम्हाला मनापासून सांगायची आहे. कोणाच्या मनात कायम राहण्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नसते, तर एक खास व्यक्तिमत्व जपण्याची गरज असते. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा आणि या गुणांना आपल्या आयुष्याचा भाग बनवा. मग पहा, तुम्ही केवळ कुणाच्या स्मृतीत नाही तर कुणाच्या तरी आयुष्याचा सर्वात मौल्यवान आणि अविभाज्य भाग बनाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या खास मैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.